हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स। चिंगी, तू कोणाला घाबरतो का? बंड्या, कोणालाच नाही। काल सापाला हातानं तोडून 2 तुकडे केले, वाघाला तर मधनं फाडलं, जिराफाला कानफडात मारलं। चिंगी, अरे बाप रे, मग? बंड्या, मग काय, खेळण्याच्या दुकानातून बाहेर काढले। वाढती महागाई आणि घरचं उत्पन्न बघून सरकारनं आधार कार्ड प्रमाणे उधार कार्ड पण काढलं पाहिजे। धनू, मी पोलीस झालो, थांब मी बाबांना फोन करते। बाबा, म्हणे पोलीस झाला, आता तर आमचं लग्न लावून द्या ना। बाबा, कोणता पोलीस झाला? धनू, बाबा म्हणतात तू कोणता पोलीस झाला? म्हण्या, मी चोर पोलीस झालो, खेळण्यातला। जेव्हा प्रार्थनेला उभं राहिल्यावर सर म्हणायचे, काल पळून गेलेले पुढे या, म्हटल्यावर सगळे वळून वळून माझ्याकडे बघायचे। शेजारच्या घरात नुकतेच घराचे रंगकाम पूर्ण झाले, मी आज त्यांच्या छोट्या मुलाला बर्थडे गिफ्ट म्हणून स्केच पेनचे 2 सेट गिफ्ट करून आलोय, काही चुकलं का माझं? भीती काय असते ती त्या लोकांना विचारा जे मोबाईल लॉक न करता घरीच विसरून आलेले आहेत। डॉक्टर, तुला झोप का लागत नाही रे? पेशंट, डॉक्टर, झोप येते पण मोबाईल म्हणतो आखरी बार बघ। तुमची बायको आणि सासू वाघाच्या पिंजऱ्यात अडकले तर तुम्ही पहिले कोणाला वाचवणार? हा प्रश्न आहे का? मी वाघाला वाचवणार। आपल्या देशात वाघाची संख्या खूप कमी झाली आहे। प्रश्न, मच्छर कसे माराल? उत्तर, पडणाऱ्या मच्छराचा एक पाय सर्वप्रथम पकडा व जमिनीवर उलटा करा, नंतर त्याच्या पोटाला गुदगुदी करा। मच्छर तोंड उघडून जोर जोरात हसायला लागेल, तेव्हा ड्रॉपने मच्छर मारण्याचे औषध त्याच्या तोंडात टाका, मच्छर लगेच मरून जाईल। प्रवाह बरोबर सगळेच जातात, पण प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच यशस्वी होतो। हेच मी ट्रॅफिक पोलिसला सांगितले, पण त्याने कानाखाली मारली आणि पावतीच फाडली। आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काही देणं घेणं नाही। तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा। कृपया करून जेव्हा पण तुम्ही फ्रीजमधून पाणी काढून प्यायला पुन्हा बॉटलमध्ये पाणी भरून ठेवा, नाहीतर आईची लेक्चर पाण्यापासून सुरू होईल आणि मोबाईल, अभ्यास, झोप आणि बेरोजगारीवर जाऊन संपेल। अमेरिकेत मिसेस जॉन, मिसेस विल्यम्स, मिसेस स्मिथ, महाराष्ट्रात शिंदीन, चव्हाणीन, पवारीन, मोरीन। एक मुलगी बागेत बाकड्यावर येऊन बसली, एक भिकारी तिथे आला आणि म्हणाला, भिकारी, डार्लिंग। मुलगी, बेशरम, तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची? भिकारी, मग तू माझ्या बेडवर काय करत आहेस? पोरगी पोरग्याला, तुझी स्माईल काय गजब आहे, दात कसे चमकून राहिले इतके? पोरग लाजून बोलतो, माझ्या गायछाप मध्ये मीठ आहे। आजपासून एक बिनकामाचा प्रश्न, सर्व विचारतील काय मग, कशी गेली दिवाळी? तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।